या जागेवर येऊन बहुत जबरदस्त वाटून राहिलाय, पण धुका एवढा जास्त आहे तर माहित नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊन राहिला का नाही. या पावसाचा ना हवेचा प्रेशर पाहू शकता किती जास्त आहे. छत्रीला पण मागे ढकलून राहिलाय तो हळूहळू. हट. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण निघलो मॉन्सून सीझनमध्ये सह्याद्रीला एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे लिंगा घाटातील वॉटरफॉल. ज्या ठिकाणी आज आपण चाललो वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी. पुणेपासून 60 किलोमीटर अंतरावर स्थित असलेली इटली शहराची प्रतिकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लवासा सिटी बद्दल आज प्रत्येकालाच माहिती आहे. काही कारणाकारण या सिटीचं काम सध्या बंद केलं आहे आणि ही जागा सध्या ओसाड पडलेली आहे. पण याच परिसरात दडलेली एक निसर्गरम्य जागा म्हणजे लिंगा घाट, जिथे एका जागेवरून आपल्याला अनेक धबधबे पाहायला मिळतात. आणि यातीलच 280 फूट उंच रौद्र महाकाय धबधब्यातून वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी आज आपण जात आहोत लिंगा घाटात. मागच्या वर्षी पण आपण इथं आलो होतो, पण फक्त लिंगा घाटालाच एक्सप्लोर केलो. दिसत आहे का धबधबे? हे वा, माझ्या पाठीमागे धबधबे रोडावरून वाहून राहिले जागोजागी. आज रविवार राहून सुद्धा इथं अजिबात गर्दी नाही. जर तुम्हाला तामिनी घाटाचा पर्याय अगर शोधायचा असेल तर तुम्ही लवासामध्ये येऊ शकता, कारण या जागेवर जागोजागी धबधबे वाहून राहिले. हे वाय खतरनाक. पुणेपासून 60 किलोमीटर आणि मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या लवासामध्ये एंट्री करण्यासाठी काही शुल्क मोजावे लागते. जसं थोडंसं समोर आलो, लवासामध्ये एंट्री करण्याच्या पहिले एक आपल्याला गेट लागते. या गेटच्या पहिले आपल्याला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर राहिली तर इथं तिकीट काढायला लागते. सगळ्यात पहिले जाऊ तिकीट काढू. 2 व्हीलरला 200 आणि 4 व्हीलरला 500. व्हिडिओ कशावर काढताय? अरे यूट्यूबसाठी आहे, दुसरं काही नाही. या जागेवर तिकीट काढल्यानंतर आपण एंटर करतो लवासा सिटीच्या मुख्य एंट्रन्स मधून, जिथून रस्त्याच्या बाजूला आपल्याला अनगिनत धबधबे पाहायला मिळतात. प्रत्येक टर्निंगवर एक धबधबा आहे. आता येऊन पोहोचलो आपण लवासाच्या व्ह्यू पॉइंटवर. म्हणजे या पॉइंट पासून आपल्याला पूर्ण लवासा सिटी दिसते, पण सध्या आजूबाजूला पूर्ण फॉग आहे. याच्या कारण आपल्याला लवासा सिटी नाही दिसत आहे. पण लास्ट टाइम जेव्हा आपण या जागेवर आलो होतो तेव्हा पूर्ण लवासा सिटी या ड्रोन कॅमेऱ्यानं कॅप्चर केलं होतं. लवासा ही सिटी धरणाच्या बाजूला बांधलेली असून इथे जाण्यासाठी आपल्याला 60 डोंगरांना पार करत समोर जावे लागते. जर वातावरण क्लिअर असेल तर या व्ह्यू पॉइंटवरून आपल्याला संपूर्ण लवासा सिटीची सुंदरता कॅप्चर करता येते. या व्ह्यू पॉइंटवर आपल्याला काही मित्र भेटले आहे, म्हणजे जवळपास 5-10 मित्र तयार झाले आहेत. तर आता 10 लोकांना घेऊन आपण त्या पॉइंटवर जाऊ आणि त्या पॉइंटला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. वरून त्यांना लेफ्ट साईडला लेफ्ट. लवासा सिटीच्या धरणावरून असलेल्या ब्रिजवरून 15 ते 16 किलोमीटर सरळ कच्च्या रस्त्याने समोर गेल्यास आपण जाऊन पोहोचतो लिंगा घाटाच्या बेस विलेज मध्ये, म्हणजेच धामनहोड गावामध्ये. सह्याद्रीमध्ये होणाऱ्या अपघाताला लक्षात घेता या बेस विलेज पासूनच एक गाईड सोबत घेणे कंपल्सरी आहे, असे इथल्या गावकऱ्यांनी सांगितले. हो, गाईड सोबत घेऊन जावं. गाईड सोबत घेऊन जाणार म्हणजे असा रूल केलाय का नवीन? हो, आता ते हे झाले ना लोणावळ्यात कुंभे वॉटरफॉलला. राईट. त्याच्यामुळे कसं आहे, आणि हे धुक्यामुळे काय समजत नाहीये. त्याच्यामुळे सोडत नाही आम्ही कोणाला. ठीक आहे. लिंगा घाटाच्या सुरुवातीलाच पार्किंगची सुख सुविधा केलेली आहे. याच जागेपासून ट्रेकिंगला सुरुवात केली जाते. आपण या गावापर्यंत आलो आणि या गावाला आल्यानंतर इथं कंपल्सरी गाईड करणं कंपल्सरी केलं आहे. एक छोटासा नोटीस लावला आहे, या जागेवर कोणते ॲक्सिडेंट नाही झाले पाहिजे, लोक रस्ता नाही भटकले पाहिजे, या सगळ्या गोष्टीच्या इथं प्रत्येक गोष्ट चेक केल्या जाते. आणि आपल्याला एक गाईड दिल्या जाते गावातून. तर गाईडचे काही चार्जेस आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीनं वेगवेगळे चार्जेस ठेवत आहे. तर जसं आता आमचा एक ग्रुप आहे, 700 रुपये पर ग्रुपच्या हिशोबाने घेऊन राहिले आहेत. आणि मग इथूनच सुरक्षित आपल्याला समोर नेलं जाईल. धामनहोड या बेस विलेज पासून जवळपास 40 मिनिटाचा लिंगा घाटापर्यंत एकदम सोपी श्रेणीचा ट्रेक आहे. पण हा ट्रेक करत असताना घनदाट झाडे झुडपे, परिसरातील धुकं आणि पाण्याने भरलेले ओढे यांकारण या ट्रेकची डिफिकल्टी लेवल वाढू शकते.
हेलो 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 भाई नमस्ते. तसा तर लिंग्या घाट प्रसिद्ध आहे इथल्या व्ह्यू पॉइंटसाठी, जिथे एकाच जागेवरून आपल्याला अनेक धबधबे खाली कोसळताना दिसतात. आणि याच धबधब्यातून पहिल्यांदा रॅपलिंगचा अनुभव घेण्यासाठी नुकताच एव्हरेस्ट क्लाइंब केलेले लहूदादा यांचा एसएल ॲडव्हेंचर ग्रुप या जागेवर आला होता. मंदिराच्या पुढे आलोय आणि आता मेन रोडने नाही का आपण राईट मध्ये जंगलामध्ये घुसतो त्या रूटला मी आता. मला ते समजा ना कुठं राईड म्हणतो, कारण की आम्ही त्या ह्याच्यापाशी मागच्या वेळेस टपरी नाही का छोटी रस्त्यात. ओके मी ती क्रॉस करून पुढे आलोय, मी थांबतो, या तुम्ही आता पुढं. हा 2 झाले. आजूबाजूला चारही दिशेला नुसतं धुकं पसरलं आहे ना. अशा धुक्यामध्ये एखादी गाईड सोबत राहणं बहुत गरजेचं आहे, कारण जेव्हा पण कधी रस्ता नाही माहीत राहत तेव्हा लोक रस्ता चुकतात. तासन तास आपल्याला जंगल भटकण्याचे अनेक किस्से ऐकायला भेटते. पावसाकारण जागे जागेवर पाणी साचलेलं पाहायला मिळत होतं. आणि आज रविवार असल्याकारण भरपूर लोक या जागेवर तो अद्भुत नजारा पाहण्यासाठी आले होते. तर ज्या जागेवर आता आपण चाललो हा एक छोटासा असा पायवाट आहे आणि झाडाझुडपानं अशी भरलेली छोटीशी पायवाट आहे. इथून आपल्याला समोर जायचं आहे. इथं आजूबाजूला कुठं रिबिन्स नाही, पण आपण जिथून ट्रेक स्टार्ट केला त्या जागेवरून आपल्याला एक गाईड हायर करायला लागते. तो आपल्याला एकदम प्रॉपर पद्धतीनं त्या सुडक्यापर्यंत नेऊन पोहोचवते, त्या लिंगा घाटपर्यंत नेऊन पोहोचवते. आणि मग तिथं गेल्यानंतर आपल्याला आज बहुत जास्त लोक आहे, कारण आज आहे रविवार. तर तो व्ह्यू पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती येते, पण आज बहुत जास्त फॉग आहे. मला नाही वाटत का आज तो व्ह्यू प्रॉपर पाहायला भेटाल. पण या जागेवर काही लोक असे आले जे ॲडव्हेंचर करण्यासाठी आले, म्हणजे वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी आले. बघू एक्झॅक्ट आता हा ॲडव्हेंचर कसा असणार. अशा जंगली भागातून ट्रेक करत असताना स्वतःची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशा जागेवरून चालत असताना आजूबाजूला लक्ष नसलं तर अपघात सुद्धा होऊ शकतो. माझाच पाय घुसला अंदर. हे बघा, हे बघत आहे जिथे कुठं पाणी राहिलं इथं असं लात नको टाका, डायरेक्ट असा टोंगड्याभर पाणी अंदर घुसून राहिली लात. बेकार. 20 मिनिटाची छोटीशी ट्रेकिंग केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो पहिली वॉटर क्रॉसिंग. रविवार असल्याकारण या जागेवर भयानक अशी गर्दी पाहायला मिळत होती. थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला अशी एक नदी नाला वाहताना दिसून राहिलाय. याच जागेला कोण लोक बहुत जास्त खुश होऊन राहिले. भाऊ आरामशीर, प्रेशर जास्त आहे घसराल. 15 मिनिटाची छोटीशी जंगल ट्रेक करून आपण समोर आलो. समोर आल्यावर आपल्याला एक ओढा दिसत आहे. या ओढ्यामधून आपल्याला समोर जायचं आहे. ठीक आहे, पाण्याचा प्रेशर आता थोडासा कमी आहे, पण जेव्हा कधी पाऊस बहुत जोरात राहते तेव्हा या जागेवर पाण्याचा प्रेशर जोरात होते. म्हणून या जागेवरून समोर जाताना काळजीपूर्वक समोर जावं लागते. तर जेव्हा कधी असं वॉटर क्रॉसिंग करायची आहे तर 2-3 लोक राहिले तर साखळी बनवा, एकमेकाचा हात पकडा ना मग समोर जा. हा पाणी बहुत समोरून वाहून येऊन राहिला आहे आणि हा पाणी जाऊन पोहोचते त्याच घाटामध्ये आणि मग तिथून तयार होते धबधबा. सो या जागेवर जास्त टाइमपास न करता निघू आपण थेट आपल्या वॉटरफॉल कडे. पाहता पाहता या जागेवर जोराचा पाऊस सुरू झाला, ज्याच्या कारण समोर खूप जास्त त्रास सहन करावा लागणार होता. पाऊस सुरू झालाय, जोराचा पाऊस. सह्याद्रीचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे, जेव्हा कधी पाऊस राहते तेव्हा जास्त धुकं राहते. दादा दादा बिग फॅन दादा. मस्त मस्त दादा, एक नंबर. फायनली आपल्याला व्ह्यू पॉईंटसाठी इकडून जावं लागेल आणि सेटअपसाठी इकडून का? सेटअप आता इकडनं रॅपल करून आपण तिकडनं खाली येणार, व्ह्यू पॉईंटलाच उतरणार आपण. लिंगा घाटाच्या व्ह्यू पॉइंटवरून आपल्याला असंख्य धबधबे एकाच जागेवरून खाली कोसळताना दिसतात. याच व्ह्यू पॉइंटवर 20 ते 25 फुटांचा एक सुडका पाहायला मिळतो. पर्यटकांसाठी हा नुसता सुडका जरी असला
तरी स्थानिक लोकांसाठी हे ग्रामदैवत असून गावातील लोक या सुडक्यांची देव म्हणून पूजा करतात. तसेच हा सुडका एकदम ठिसूडून वरच्या भागावर मोठ्या क्रॅक आलेल्या आहेत. फोटो आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात आतापर्यंत इथून खाली पडून अनेकांचा जीव सुद्धा गेला आहे. आणि म्हणूनच सध्या स्थानिकांच्या दैवतांचा अपमान आणि सुडक्यावर चढण्याचा धोका लक्षात घेऊन यावर चढाई केल्यास पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार नियमांचं उल्लंघन केल्यास तुरुंगवास होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच या जागेवर आल्यानंतर निसर्गाची सुंदरता दुरूनच अनुभवून स्वतःची योग्य ती काळजी घेऊन एक जबाबदार पर्यटकाचं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. आता आपण या व्ह्यू पॉइंट पर्यंत गेलो होतो. बहुत जास्त गर्दी आहे आज. पण आता आपण चाललो रिटर्न. लहू दादा आणि त्यांची पूर्ण टीम समोर गेली आहे सेटअप तयार करण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आपण तिथं जाऊ आणि सेटअप कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. पाऊस पाहताय किती जास्त आहे. थोडंसं समोर आलो आणि इथं एक प्रॉपर बोर्ड लावून आहे. या बोर्ड पासून आपल्याला अंदर जायचं आहे जिकडे वॉटरफॉल रॅपलिंगसाठी जाते. छोटीशी स्ट्रीम क्रॉस केल्यानंतर समोर आलो. समोर आल्यावर इथं 2 रस्ते दिसत आहे. तर डाव्या बाजूचा रस्ता पकडून समोर गेलो तर आपण लिंग्या घाटाच्या त्या व्ह्यू पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचतो. न उजव्या बाजूनं जर इथून सरळ गेलो या बोर्डपासून तर इथं वॉटरफॉल रॅपलिंगसाठी चालले जाते. या रॅपलिंगच्या पॉईंटपासून आता आपण अंदर जाऊ आणि होऊ शकाल तर सेटअप कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. ओके. कासाड कुसाडी झाड झुडपं म्हणून फुल स्लीव्हवाले कपडे बहुत गरजेचे आहे. मागच्या मान्सूनमध्ये आपण चंदेरी किल्ल्याच्या ट्रेकसाठी गेलो होतो. झाडे झुडपे आणि कीटकांपासून काय रिॲक्शन झाली ते तर माहिती नाही, पण यानकारण आम्हाला खाज कुजलीला सुरुवात झाली आणि माझ्या पायाचा हाल काही या पद्धतीचा झाला होता. म्हणून मान्सूनमध्ये ट्रेक करत असताना डेटॉलचा स्प्रे सोबत ठेवावा आणि प्रत्येक 2 तासात पायावर स्प्रे करावा आणि होऊ शकेल तर फुल स्लीव्हवाले कपडे घालावेत. हो, आता सुरू होतं ओरिजिनल घनदाट जंगल. अरे अरे कासा हट. ओके, एक पायवाट आहे त्याला फॉलो करत करत समोर जाऊ. पावसाळी दिवसात झाडांची वाढ झाल्या कारण रस्ता शोधणं थोडं कठीण होऊ शकते. म्हणून अशा ठिकाणी एखादी व्यक्ती सोबत असणे खूप गरजेचे आहे. माहित नाही डायरेक्शन चुकली का बरोबर आहे. असा ग्रुपमधून जर कधी सेपरेट झाला न रस्ता नाही समजला तर तिथूनच रिटर्न चालले जा. न कोणीतरी येण्याची वाट पहा. कारण जर आपण असंच रस्ता भटकत राहिलो तासोन तास अशाच जंगलामध्ये भटकत राहू. इथं असलेल्या 2-3 पायवाटांकारण थोडं कन्फ्युजन व्हायला सुरुवात झाली. समजत तर नाही रस्ता कुठं आहे. माझ्या मते आपण योग्य डायरेक्शनवर आलो. शायद लोकांचा आवाज तर येत आहे पण समोरून घसरत आहे. या जागेवर पोहोचताच भयानक असा वारा धून पाहायला मिळाला. तुषार बोल, मला आवाज येतोय, बोल. मेसेज कॉपी. फक्त एक काम कर, इथून आता जे खाली उतरायचे चिकट झालंय तिथं रोप लावायची गरज आहे का? मेसेज कॉपी. खाली जाऊन आहे ना त्या दगडाच्या आडीला थोडं थांबा, तिथं वारं कमी लागेल, पण सगळे खाली जाऊन सेफ झोन मध्ये थांबा. हे जे पायवाट आहे पावसाकारण ओली होऊन इथे एकदम चिखल जमा झाला आहे ना, म्हणून जेव्हा कधी आपण इथं लाट ठेवतो तर अशा पावसामध्ये स्लिपरी होते. म्हणून प्रॉपर बॅलन्स करत आपल्याला समोर जावं लागेल. बहुत जास्त वारा धुंद आहे या जागेवर. या पावसाचा ना हवेचा प्रेशर पाहू शकता किती जास्त आहे. सध्या आपण येऊन पोहोचलो लिंग्या घाटातील वॉटरफॉलच्या वरच्या बाजूला, जिथे भयानक अशा पाण्यासोबतच फॉग सुद्धा पाहायला मिळत होता. वाऱ्याचा जोर पाहून राहिले का? डायरेक्ट दरी आहे इकडे, दरी. या जागेवर येऊन बहुत जबरदस्त वाटून राहिला आहे, पण धोका एवढा जास्त आहे का माहित नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊन राहिला का नाही. हे थोडंसं समोर जाऊन तो सेटअप कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू.
या जागेवरील प्रचंड वारा आणि आकाशातून पडणारा धोधो पाऊस यांकारण इथे आलेले प्रत्येक व्यक्ती थंडीने कुडकुडताना दिसत होते. या जागेवर आता सेटअप बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे. काही दिवसा पहिले या जागेवर येऊन लहू दादा आणि त्यांच्या टीमनं बोल्टिंग केली होती. बोल्टिंग आणि दगडाचा उपयोग करून या जागेवर आता सेटअप तयार करण्यात येणार. दादा, हे नेक्स्ट स्टेप काय असणार? म्हणजे आपल्याला पाणी क्रॉस करून त्या बाजूला जावं लागणार. पाणी आता इथे रोप टाकणार, आज पलीकडे क्रॉस करणार, त्याला बॅकअप देणार. तो पाण्यात वाहून गेला तरी आमच्या हातात त्याला परत ओढून घेणार. काही झालं तरी ॲडव्हेंचर करताना मरणार नाही एवढी काळजी घ्यायची. या जागेवर असलेली अनुभवी टीम वेगवेगळ्या टेक्निकचा उपयोग करून सेटअप तयार करू लागली. सावकाश रे. या जागेवरून आपल्याला असं स्ट्रीम क्रॉस करत त्या बाजूला जायचं आहे. पण तिकडे जात असताना पूर्ण सेफ्टीची काळजी घेऊन राहिले या जागेवर आणि त्याला प्रॉपर रोप फिक्स केला आहे. जरी पाय स्लिप झाला तरी इकडून कंट्रोल करण्यात येणार. एक व्यक्ती चाललाय रोप सेट करत करत समोर. फॉग एवढं जास्त आहे का थोडक्या डिस्टन्सवरचं पण आपल्याला काही दिसून नाही येऊन राहिला. एक व्यक्ती समोर आहे जिथं सेटअप तयार करत करत तो आता खाली जाणार. ऑलमोस्ट सेटअप पूर्ण झाला आहे पण हा पाण्याचा प्रेशर अजूनही कमी नाही होऊन राहिला आहे. अशा प्रकारे सेटअप तर पूर्ण झाला आहे. आता एक एक करून पार्टिसिपेंट चालले वॉटर क्रॉस करून वॉटरफॉल रॅपलिंग करण्यासाठी. पाच सहा लोक समोर गेले. आता आपला नंबर आलाय. सो आता आपण तयार होऊन राहिलो ना, पटकन निघू. या वॉटर क्रॉसिंगला क्रॉस करत समोर. तोडून टाक, कमर तोडून टाक पुढे, हड्डीच बाहेर काढ. आई शपथ, आजपर्यंत आपण जेवढे रॅपलिंग केली आहे प्रत्येक ठिकाणावरून तेव्हा फक्त आपण हार्नेस लावलेला आहे. म्हणजे जो कमरेचा हार्नेस आहे तोच लावला आहे. पण यावेळेस आपल्याला चेस्ट हार्नेस पण इथं देऊन राहिले आहेत. म्हणजे चेस्ट हार्नेस लिंगवरून तयार करून राहिले आहे. क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग करत असताना आपण सेफ्टी म्हणून सीट हार्नेसचा उपयोग करतो. पण या जागेवर टेप सेलिंगचा उपयोग करून चेस्ट हार्नेस बनवताना मी जीवनात पहिल्यांदाच पाहिलो. आपली सेफ्टी 2-3दा चेक करण्यात आली आणि मग सुरू झाला ॲडव्हेंचर. बाजूला लहू दादा आपली पूर्ण सेफ्टीची काळजी घेण्यासाठी. या जागेवरचं सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे इथं असलेली थंडी. 4 तासापासून कंटिन्यू पाण्यात ओलं झाल्यावर आपल्याला तोपर्यंत वाट पाहायची होती जोपर्यंत आपल्या समोरचा व्यक्ती रॅपलिंग करून खाली नाही जात. आणि यानकारण इथे प्रत्येकाची हालत हे पाहण्यासारखी होती. फायनली आपल्या समोरच्या व्यक्तीने रॅपलिंग करण्यास सुरुवात केली. दादा, ज्या ठिकाणी सध्या आपण आहोत लिंग्या वॉटरफॉल हा एक्झॅक्ट किती फुटाचा आहे? एक अंदाजे 280 ते 275 ते 280च्या आसपास आहे. याच्या अगोदर असा कोणी वॉटरफॉल रॅपलिंग केलाय का या जागेवरून? आपण पहिल्यांदा करतोय. आतापर्यंत कोणी केलेलं नाहीये. पहिली ऍक्टिव्हिटी आपली आहे. ह्याच्या आधी आम्ही येऊन पूर्ण रेकी केली इथे.
2 दिवस आम्ही इथं पूर्ण ते कसं सेटअप लावता येईल काय करतं त्याचं प्लॅनिंग केलं. एकदा आम्ही स्वतः ट्रायल घेतलं आणि मग आज फायनली इथे ॲक्टिव्हिटी करतोय. आणि या जागेवर सेफ्टीसाठी काही बोल्ट्स लावले आहेत, तर मग हे आपल्याच टीमला लावलेले आहेत का? हो बोल्ट लावलेले आहेत. त्याच्यामध्ये बोल्टचे प्रकार 3 येतात, रिंग बोल्ट, फास्टनर बोल्ट आणि स्कीचे बोल्ट. महाराष्ट्रामध्ये 3 बोल्ट जास्त चालतात. त्याच्यामध्ये रिंग बोल्टचा जमाना गेला आहे. आता फास्टनर बोल्ट आम्ही मारलेले तिथे. त्याच्यामध्ये प्लेट आहेत त्या पेडशेलच्या आहेत, हँगर प्लेट, आणि जे बोल्ट आहेत ते हिल्टीचे बोल्ट आहेत. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपला नंबर आलाय. आता पूर्ण एनर्जी सोबत आपण जाऊ खाली. पाण्याचा प्रेशर बहुत जास्त आहे, धोका अजूनही कमी नाही झाला. भाऊ, हा ऍडव्हेंचर कसा असणार? आता जाणार पाण्यामधून आपला प्रशील भाऊ. अशक्य सुंदर सह्याद्री. पाणी झालं. पाय एकदम स्लिपरी झाले. पाणी चाललंय. और आपका क्या कैसा एक्सपीरियंस? बिल्कुल दैविक शक्ति का एहसास हुआ है मुझे. तर मित्रांनो, या जागेवर पाण्याचा भयानक असा रौद्र रूप पाहायला भेटतंय समोर. पाण्याचा रौद्र रूप पाहत आहे का? किती भयानक असं पाणी वाहत आहे तिथं. या धबधब्याचा ओरिजिनल रूप तुम्हाला अशा मॉन्सून सीझन मध्ये पाहायला भेटेल. आणि अशा प्रकारे या जागेवर सुरक्षित वॉटरफॉल रॅपलिंग केल्यावर आपण निघालो परतीच्या प्रवासावर. पण हा प्रवास एवढा इझी होणार नव्हता, कारण आपल्याला या धोधो वाहणाऱ्या धबधब्याला क्रॉस करून समोर जायचं होतं.
आणि अशा प्रकारे सगळे कठीण टप्पे पार करत सुरक्षितरित्या आपण जाऊन पोहोचलो लिंगा घाटाच्या व्ह्यू पॉइंटवर, जिथं सकाळपासून नुसतं फॉगच पाहायला मिळत होता. मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार झाला. आजचा लिंगाघाट वॉटरफॉल रॅपलिंग तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.